फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे. अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात. बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसीचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या. आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो. आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. पण आगी लावून ठेवायच्या. धर्माधर्मात आगी, हिंदू मुसलमानमध्ये आगी, हिंदूंमध्ये मराठी अमराठीमध्ये आगी, मराठी माणसामध्ये मराठेतरमध्ये आगी. आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भासतात. म्हणून आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच म्हणतो, एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील. आणि ही पुढची लढाई जी आहे, बोलण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. अगदी मुंबईची सुद्धा हालत त्यांनी काय करून ठेवली ती बघा. मला कल्पना आहे इकडे महाराष्ट्रातनं सगळे लोक आलेत, पण मुंबईकर जे आलेत, मुंबईमध्ये बेसुमार जे काय खोदकाम चाललेले, मेट्रो 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 आणि दुसरं बिल्डिंग. मग बातम्या ज्या येतात, धरणं भरली तरी मुंबईकरांची तहान का भागत नाही? कारण तुम्ही खोरून ठेवलंय सगळं. काही ठिकाणी गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतंय. अनेक मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत. कोण जबाबदार? कोण आहे? कोण जबाबदार आहे? कारण मुंबईला यांनी कधी शहर म्हणून बघितलंच नाही. मुंबईकरांना कधी आपलं मानलंच नाही. सोन्याची कोंबडी अंड देणार ही कोंबडी म्हणून जर का मोदी आणि शहा बघत असतील, आणि स्वतः जरी शाकाहारी असले तरी सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल, तर मुंबईकर तुमची काय हालत करेल ते त्या निवडणुकीत कळेल, या निवडणुकीत कळेल. म्हणून एकच हात जोडून नम्र विनंती की लोकसभा निवडणूक आपण महाराष्ट्राने देशाला दिशा नक्की दाखवलेली आहे. आता ती दाखवलेली दिशा ही पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मगाशी नाना तुम्ही नव्हतात, मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार. आज काँग्रेसने चेहरा जाहीर करावा, पवार साहेबांनी करावा. मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे. फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका, जागेवरनं मारामाऱ्या करू नका. एखादी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही. शिवसेनेकडे आली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही. राष्ट्रवादीला दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे, तरी केलं पाहिजे. अरे एकजूट, नुसती वज्रमोठ शब्दात असता कामा नये. वज्रमोठ ही कामात दिसली पाहिजे. आणखी दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना. होय, मी शिवसेनाच म्हणतो, कारण ते तोतई आहेत, ते चोर आहेत. त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही. भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरलं असेल तरी पुन्हा एकदा सांगतो, त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे.